नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्वेल याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून आपण कलियुग नावाचा एक नवीन सेगमेंट चालू केलेला आहे। तर या सेगमेंटमध्ये सगळ्यात आधी आपण सतयुगाची माहिती बघणार आहोत। सतयुगाची माहिती म्हणजे काय की सतयुग, कलियुग, तुमचं द्वापार युग आणि त्रेतायुग याच्यामध्ये काय साम्यता आहे, काय वातावरण त्यावेळेला होतं आणि त्याचा परिणाम हा प्रत्येक पुढच्या युगावरती कसा होत गेला हे ऑब्झर्वेशन आपण या व्हिडिओमधनं करणार आहोत। तर सतयुगामध्ये परिस्थिती कशी होती, तर सतयुगामध्ये चांगल्या प्रवृत्तीची लोक म्हणजे ऋषीमुनी आणि इतरेतर म्हणजे समजण्यासाठी राक्षस किंवा दैत्य लोक किंवा ज्यांची एनर्जी निगेटिव्ह होती अशी लोक, ही दोन्ही प्रकारची लोक सतयुगामध्ये होती। परंतु सतयुगामधलं वातावरण कसं होतं माहितीये का की सतयुगामध्ये प्रत्येक जण, मग तो ऋषी असू दे, मुनी असू दे किंवा दैत्य दानव असू दे किंवा अन्य कुणीही सजीव असू दे, तो प्रत्येक जण हा आपल्या कोशाभोवती गुरफटलेला असायचा। आपल्या कोशाभोवती म्हणजे काय की आपण भलं, आपलं काम भलं आणि जी काही साधना असेल त्या साधनेमध्ये ही लोक रमलेली असायची। बर, साधना ही ते कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवता किंवा कुठल्याही प्रकारचं अपेक्षा घेऊन ही साधना ते करत नव्हते। त्यांचं पूर्ण आयुष्य हे साधना आणि त्यांची दिनचर्या याच्यामध्ये व्यतीत व्हायचं। त्याचा परिणाम काय होता, तर आज जसं आपण मॅक्सिमम 90 ते 95 वर्षापर्यंत कलियुगामध्ये जगत असतो, तसंच त्यावेळेला म्हणजे सतयुगामध्ये प्रत्येक माणसाचं वय हे हजारो वर्षामध्ये असायचं। आता हे वय हजारो वर्षामध्ये असताना सुद्धा ही लोक वारंवार प्रत्येक वेळेला आपली साधना आणि आपली दिनचर्या याच्या पलीकडं कधीच गेली नाहीत। बरं, याचा परिणाम असा झाला की प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये मग्न असल्यामुळं आणि व्यस्त असल्यामुळं नवीन निर्मिती कुठल्याही प्रकारे झाली नाही। तर आता आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि इथून पुढची माहिती कंटिन्यू करूया। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूब किंवा इन्स्टाला बघत असाल तर माझा पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।